आम्ही शेतमजुरी करणाऱ्या बायका, रोजंदारीवर काम करणाऱ्या, हातावर पोट घेऊन काम करतो. तापलेल्या जमिनीवर काम करून पायाला चटके बसतात आणि अंगाची लाई होते बाप्पा. घसा कोरडा पडतो. पाणी तिथे लांब गेट पाशी आमच्या गाठोड्यात. आडशाला जाऊन मोकळं व्हायची पण सोय नाही. काम सोडून गेलो तर मुकादम खळबळणार, तो वरडावरडी करणार. 3-3 तास शेतात राबायचं, ना प्यायला पाणी ना मोकळं व्हायला आडोसा. समद्या बाया चिपचाप काम करणार. त्यामुळे पथरीचा आजार 5वीलाच पुजलेला बघा. लई बेकार बिमारी आहे. पथरीचा लई त्रास. पोटात दुखते आणि आराम बी करता येत नाही. माझी आई पथरीच्याच आजारानं गेली बघा. होता येत नाही म्हणून गुरावानी रडत गेली. डॉक्टरकडे गेलो. ते बोलले, तुम्ही काय गुलाम आहात व्हय? लई उशीर झाला. दोन्ही किडन्या कामातून गेल्या. पाणी नाही, वेळेवर लघवी नाही. म्हणून सांगते बायानो, भरपूर पाणी पिवा. भरपूर पाणी पिवा आणि जेव्हा लागल तेव्हा बिंदास लघवीला जा. कोणाच्या बी बापाला घाबरायचं नाही. आणि बिंदास रवा. हा पथरीचा लोक लई वंगाळ, लई म्हणजे लई. पण त्यांना बी घाबरायचं नाही. बिंदास रवा. इथून पुढं कुठल्या बी बाईला या पथरीचा आजार होता कामा नये.